म्हणजे जे लोक लॉंग टर्मसाठी प्रिपेअर करतात, ज्यांनी ठरवलेलं आहे की मला 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास करायचा आहे, त्यांना हा प्रश्न आहे की तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही डिप्रेस झाले, बोर झाले, तुमच्याकडनं होईल का हा स्ट्रगल, असं वाटतं का तुम्हाला? जर वाटत असेल तर मी तुम्हाला एक पुस्तक सांगतो. मी बऱ्याच वेळेस हे पुस्तक रेकमेंड करतो. एक नॉट विदाऊट माय डॉटर म्हणून पुस्तक आहे, बेट्टी मेहमूदी नावाने लिहिलेलं आहे. ॲक्च्युली हे त्या लेखिकेचं खरं नाव नाही आहे. ही कहाणी एका मातेची आहे, एका स्त्रीची आहे, की जर एखादी आई ठरवते, एखादी स्त्री ठरवते, तेव्हा ती काय करू शकते याची ही स्टोरी आहे. ही इराणमध्ये असते. इराणमध्ये राहत असताना तिचं लग्न होतं डॉक्टर सय्यद मेहमूदीशी, ज्याला ती प्रेमाने मुडी म्हणत असते. हे तिचंही दुसरं लग्न असतं. तिला पहिल्या लग्नापासून 2 मुलं असतात आणि मुडीशी जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा तिला एक मुलगी होते जिचं नाव महातोब ठेवलेलं असतं. महातोब म्हणजे स्वर्गातली अप्सरा, तर महातोब असं नाव ठेवलेलं असतं. हा जो तिचा मुडी आहे हा तिच्या मागं लागतो की आपण एकदा माझ्या गावी चक्कर मारून येऊ, बरेच वर्ष झालेत मी गेलेलो नाही आहे, मला त्यांची खूप आठवण येते. एक चांगली प्रियसी, चांगली बायको म्हणून ती ह्या गोष्टीला तयार होते. त्याला सांगते की तू तिकीटं काढ, पण मला भीती वाटते कारण मुडी राहत असतो इराणचा. अशा मुस्लिम कंट्रीमध्ये एका अमेरिकन नागरिकाने जाणं हे थोडंसं भीतीदायक वाटतंय, तर तू रिटर्नचं कन्फर्म तिकीट बुक कर, मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. ठरतं असं की 10 दिवसासाठी जायचं आहे आपल्याला, त्यांना भेटायचं आणि परत यायचं आहे. पण हा मुडी जेव्हा तिला इराणला घेऊन जातो, घरी गेल्यावर ती दुसऱ्या दिवशी विचारते की आपण जास्त सामान काही काढलं नाही पाहिजे, कारण काढलं तर परत पॅकिंग करावी लागेल, तर गरजेपुरतंच सामान काढूया. तेव्हा मुडी तिला सांगतो की आता आपण वापस जाणार नाही आहे. वापस जाणार नाही आहे तेव्हा ही घाबरलेली आहे बेट्टी मेहमूदी, आणि ह्या बेट्टी मेहमूदीने प्रयत्न केलेला आहे की आता इथून सुटायचं कसं आहे. एका वर्षाने ती अमेरिकन एम्बेसीमध्ये जाते, त्यांना सांगते की मी अमेरिकन नागरिक आहे, मला इथे बळजबरी ठेवलं गेलेलं आहे, आज असं प्रसंग झालेला आहे, माझ्या नवऱ्याने माझ्यावर बळजबरी केलेली राहण्यासाठी, तर मला काही राहायचं नाही आहे. आणि हे सांगत असताना ही बेट्टी मेहमूदी स्वतःची स्टोरी सांगते. अमेरिकन एम्बसी सांगते तिला, ती तिच्या मुलीला घेऊन आलेली आहे. मुलगी किती वर्षाची आहे? 3 वर्षाची आहे. या 3 ते 4 वर्षाच्या मुलीला ती अमेरिकन एम्बसीमध्ये घेऊन आलेली आहे. सांगते अमेरिकन राजदूत तिला सांगतोय की तुला पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल, पण इराणच्या कायद्यानुसार झालेली मुलं ही बापाची प्रॉपर्टी असतात, त्याच्यामुळे तुला या मुलीला इथं सोडून जावं लागेल. मुलगी शांततेत ऐकते, काहीच बोलत नाही आहे. आई घरी घेऊन येते, मुलीला प्लॅनिंग करते की आता इथून पळून कसं जायचं आहे. मुलीला रात्री झोपवायला चाललेली आहे आणि मुलीला झोपवायला चाललेली असताना ती पोरगी तिला विचारते की मॉमा आर यू गोईंग बॅक? ती म्हणते येस बेटा, आय एम ट्राईंग टू. आणि तेव्हा ती तिला विचारते मॉमा यू विल लिव्ह मी अँड गो? तू मला सोडून जाशील का? आणि तेव्हा ती उत्तर देते नॉट विदाऊट माय डॉटर. आणि त्यावेळेपासून या पोरीने महातोब बरोबर अमेरिकेला पोहोचण्यासाठी जो काही संघर्ष केला आहे, त्या संघर्षाची कहाणी ही नॉट